कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीरज, नीरज, तू इथे काय करतेस? तुला जे काही करायचं होतं ते करून झालं, आता प्लीज परत तमाशा करू नकोस। नीरज प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे, मला माफ कर, पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला प्लीज। तुझ्यामुळे ऑलरेडी खूप लोकांना त्रास झालेला आहे, तू प्लीज ऐक। नीरज परत असं नाही होणार। आणि तुला वाटते तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकेन परत? अरे पण एक संधी दे ना मला प्लीज। संधी नसणार आहे, हे माझ्यासाठी रिस्क असणार आहे आणि मला माझ्या आयुष्यात परत रिस्क नको आहे। तू प्लीज ऐक। नीरज प्लीज असं बोलू नकोस। मेघना बस करो, तुमने जो करना था वो कर चुकी हो तुम। वो बेटा है मेरा। मेघना प्लीज। आई एम सॉरी, आई एम एक्सट्रीमली सॉरी। नाही नाही ठीक आहे, मी आवरते। नीरज तू इथे का आली आहेस? मला तुझी माफी मागायची, मला तुझ्याशी बोलायचं। तुला बोलायचंय माझ्याशी? म्हणजे तुला हे सांगायचं की तू जे काही केलंस त्या मागे काहीतरी कारण होतं, ते माझ्यासाठी केलं। तुला हे जर एक्सप्लेनेशन, हे तुला जस्टिफिकेशन द्यायचं असेल ना, तर ती वेळ, ती संधी निघून गेली आहे। नीरज माझं ऐकून मॉम लीव प्लीज, मला माफ कर। तुम्ही तरी सांगा ना त्याला, सांगा ना त्याला, तो तुमचं ऐकेल। त्याला सांगा ना तुम्ही माझ्याशी बोलायला। माझा मुलगा आहे हो, मी कसं हे सगळं सहन करू? तुम्ही सांगा ना त्याला की मी परत असं नाही वागणार। तुम्ही तरी सांगा ना, मला माझा मुलगा परत हवाय, मला माझा मुलगा परत द्या। पदर पसरते मी तुमच्या समोर, हवं तर पाया पडते मी तुमच्या। असं नका ना करू, मला माझा मुलगा हवाय, तुम्ही तो परत करू शकता हो। माफ करा मला। तुम्ही सगळे माफ करण्यावर विश्वास ठेवता ना? लालीला माफ केलं तर तुम्ही मला पण करा ना तसंच माफ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।